नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मस्त कुरकुरीत, बाहेरून काटेरी आणि आतून पोकळ अशी चकली बनवली आहे. ही चकली अजिबात तेलकट होत नाही. तुम्ही गौरी गणपतीसाठी बनवू शकता किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता. चवीला अप्रतिम लागते. आज आपण बटर चकली बनवली आहे फक्त मोजक्या साहित्यामध्ये. तुम्ही सुद्धा बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर चकली बनवण्यासाठी बघा आपल्याला उकड काढून घ्यायचे, पिठाची उकड काढायचे. त्यासाठी 1 कप पाणी घ्यायचं. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये 1 चमचा तीळ टाकून घ्यायचे. तीळ आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आणि पाव चमचाच इथं मी ओवा टाकून घेतला. अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं. आता इथं बघा मी घरी बनवलेलं पांढरं लोणी असतं ना, तूप बनवताना आपण जे बनवतो ते लोणी वापरले. तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता जे मार्केटमध्ये मिळतं ते. तर 2 चमचे इथं मी पांढरं लोणी टाकून घेतले. याची चकलीमध्ये टेस्ट खूप छान लागते. नक्की अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा. लोणी नसेल तर तुम्ही 1-2 चमचे साजूक तूपसुद्धा वापरू शकता. आता हे लोणी आपल्याला पूर्णपणे ह्याच्यामध्ये वितळून घ्यायचं आहे. उकळी आले मस्त, बटरसुद्धा आपलं मस्त मेल्ट झालं आहे. त्यामध्ये आता 1 कप तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर 1 कप तांदळाच्या पिठासाठी आपल्याला 1 कपच पाणी वापरायचं आहे. याच्यापेक्षा जास्त पाणी वापरू नका. तर हे छान असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यातील पूर्ण गुठळ्या आपल्याला मोडून टाकायच्यात. व्यवस्थित सगळ्या बाजूने मिक्स करून घ्यायचं. म्हणजे पीठ सगळ्या बाजूने व्यवस्थित आपलं शिजलं जातं. छान वाफ बसते पिठाला. आता 10 मिनिट आपल्याला असंच झाकण ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत इथं आपल्याला सोऱ्या घ्यायचं आहे बघा, शेवगा. ज्याने आपण चकली बनवणार आहोत. त्याला अशी मी चकलीची प्लेट लावून घेतली आहे. तुमच्याकडं जो सोऱ्या असेल ना त्यानं तुम्ही चकली बनवू शकता. थोडंसं आपल्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच फक्त तेल लावण्याची गरज पडते, परत लावण्याची गरज नाही. तर छान तेल लावून घेतले आता. तोपर्यंत 10 मिनिटं झालेत. आपली उकडसुद्धा मस्त अशी व्यवस्थित तयार झाली आहे. छान वाफ बसली आहे बघा. थोडीशी कोमट असतानाच आपल्याला काढून घ्यायची आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. छान एकजीव करून घ्यायची आहे. जास्त तुम्हाला कोरडी वाटत असेल ना तर पाण्याचा हात लावून तुम्ही ही उकड छान अशी मळून घेऊ शकता. थोडासा पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि मस्त अशी ही उकड एकसारखी करून घ्यायची. व्यवस्थित मळून घ्यायची. म्हणजे चकली पाडताना ना आपल्याला त्रास होणार नाही. चकली पटापट पाडली जाते. तर इथं आपलं पीठ छान असं मळून झालंय. आता जेवढं आपल्या सोऱ्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं ना त्याचा अशा प्रकारे लांबट आकाराचा गोळा बनवून घ्यायचा. तर म्हणजे आपल्याला कसं मध्ये गॅप पडणार नाही आणि ह्याच्यामध्ये हवा भरली जात नाही. चकली आपली एकसारखी होते. त्यामुळे अशा प्रकारे लांबट गोळा बनवून घ्यायचा. जेवढं पाहिजे तेवढं सोऱ्यामध्ये तुम्ही पीठ भरून घेऊ शकता. आता ह्याच्या आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्यात. तर बघू शकता मस्त अशा पटापट आपल्या चकल्या बनवून तयार होत आहेत. थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित एकमेकाला आपली चकली चिकटली जाते. पदर सुटत नाही तळताना त्याचे. तर इथं आपण ना सगळ्या चकल्या अशा प्रकारे बनवून घेणार आहोत. तुम्ही लहान मोठ्या आकाराच्या कुठल्याही आकाराच्या चकल्या बनवू शकता. लहान मुलांना खायला बनवत असाल ना तर छोट्या छोट्या चकल्या बनवल्या तरीसुद्धा चालतात. अजिबात चिकटत नाहीत बघा. आपली उकड मस्त झाली असल्यामुळं. तळताना मात्र आपल्याला तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला चकल्या टाकून घ्यायच्यात. स्लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला चकल्या छान अशा खरपूस तळून घ्यायच्यात. थोडंसं तळून झालं की त्याला थोडंसं आपल्याला हलवून मिक्स करून घ्यायचं आहे.
चकल्या आपल्या शिजल्यात की नाही, तळल्यात यात कसं ओळखायचं? तर याच्यामधील सगळे बुडबुडे शांत झाले की बुडबुडे पूर्ण नाहीसे झाले की आपली चकली बनवून तळून तयार झाली असं समजायचं. तर इथं बघू शकता तुम्ही पूर्ण बुडबुडे आपले कमी झाले चकल्यांवरचे. अशा चकल्या तळल्या ना तरच चकल्या आपल्या कुरकुरीत होतात. थोडंसं जरी मॉइश्चर राहिलं ना चकल्यांमध्ये तर चकल्या मऊ पडतात. त्यामुळे चकल्या तळताना व्यवस्थित तळून घ्यायच्यात आपल्याला. पूर्ण बुडबुडे कमी होईपर्यंत मस्त क्रिस्पी करून घ्यायच्या. आणि मोठ्या गॅसवरती अजिबात तळायच्या नाही चकल्या. एकदम स्लो टू मीडियम गॅसवरती तळून घ्यायच्या म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात. तर इथं बघू शकता आपल्या चकल्या मस्त तळून झालेत. रंग बघू शकता खूप मस्त आलाय. आता दुसऱ्यासुद्धा चकल्या ना आपल्याला अशाच प्रकारे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या. थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या. तर यासुद्धा चकल्या बघा मस्त तळून झालेत. याच्यावरील सुद्धा बुडबुडे पूर्ण कमी झालेत. तर अशाच प्रकारे बघा आपण सगळ्या चकल्या तळून घेतल्या. खूप मस्त होतात, चवीला सुद्धा खूप छान लागतात. तुम्ही गौरी गणपतीसाठी सुद्धा अशा प्रकारे चकल्या बनवू शकता. नक्की बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा, रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.